ओम गुरुवे नमः. सुगवेच्या सर्व सदस्यांना माझे आशीर्वाद. काल आपण ठरविलं होतं की जीवनमुक्ती हा विषय थोडा समजावून घ्यायचा. आणि म्हणून काल आपण जीवनमुक्त आणि विदेहमुक्त यातला फरक पाहिला होता. जीवनमुक्ताबद्दल समजावून घेण्यासाठी आपण हे देखील समजावून घ्यायला पाहिजे की एखाद्या गोष्टीसाठी आपल्याला वाटणारं सुख किंवा दुःख, एखाद्या गोष्टीसाठी, एखाद्या प्रसंगासाठी किंवा एखाद्या व्यक्तीसाठी आपल्याला वाटणारा राग किंवा द्वेष. राग म्हणजे इथे ज्याला आपण राग येणं म्हणतो, क्रोध, तसा याचा अर्थ नाही. राग आणि द्वेष म्हणजे प्रेम आणि द्वेष, कर्तृत्व आणि भोक्तृत्व. म्हणजे मी हे सर्व करणारा आहे, मी कर्तबगार आहे, मी हे सर्व करून दाखवलं, ते इतर कोणाला जमलं नाही, ते पहा मी केलं. माझ्या कुटुंबातला सर्वात कर्तृत्ववान माणूस मी आहे, मी भोगता आहे, मी जीवनात फार मजा केलेली आहे, फार आनंद घेतला आहे. असं काय आहे की जे मी पाहिलं नाही, जे मी केलं नाही, मी सर्वच केलं आहे, असं जे सर्व वाटणं आहे, हे काय आहे? सुख वाटणं, दुःख वाटणं, राग वाटणं, द्वेष वाटणं, मी करता किंवा भोगता आहे असं वाटणं, हे सर्व अंतःकरणाचे धर्म आहेत. अंतःकरणाचे धर्म आहेत. अंतःकरण म्हणजे काय ते आपण पाहिलं. अंतःकरण म्हणजे मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार याचे ते धर्म आहेत. वास्तविक ते धर्म काही आपले नाही आहेत. आपल्याला हे कळतं की जेव्हा मी त्या चार देहांपैकी नाही, मी वेगळा असा आत्माच फक्त आहे, तेव्हा आपल्याला हेही कळून येतं की हे काही माझे धर्म नाही, हे अंतःकरणाचे धर्म आहेत. पण एक गोष्ट खरी आहे की हे जे अंतःकरणाचे धर्म आहेत, हे आपले संबंध तयार करतात, बंधन निर्माण करतात. आणि हे जे बंधनं असतात, ही जी बंधनं असतात, ती सरते शेवटी अंतिमतः फारच क्लेशकारक, दुःखदायक असतात. जो मनुष्य आत्मज्ञान प्राप्त करून घेतो आणि स्वतःला फार विचारपूर्वक या सर्व गोष्टींपासून दूर ठेवतो,
हे समजून हे माझं नाही, तेव्हा त्या माणसाला आपण जीवनमुक्त म्हणू शकतो. तर अशी ही सुख दुःख हे बंधन तयार करणारे आहेत. एखाद्या गोष्टीचं सुख वाटणं, कोणाविषयी प्रेम वाटणं. मग प्रश्न असा येतो की एखाद्याविषयी प्रेम वाटणं हे कसं काय क्लेशकारक राहू शकणार आहे, दुःख कसं काय देणार आहे? हो, एखाद्याविषयी प्रेम वाटणं हे नक्कीच दुःख देणार आहे. हे बघा, कोणी जर आपल्या कुटुंबातल्या एखाद्या व्यक्तीवर प्रेम करताय, समजा नवरा बायकोवर किंवा बायको नवऱ्यावरती प्रेम करतायत, आणि अत्यंत दुर्दैवाने या दोघांपैकी कोणी एक गेलं, तर मग त्या प्रेमाचं पर्यवसान कशामध्ये झालं? दुःखात झालं का नाही झालं? असंच दुःख, प्रेमामुळे दुःख वाटून घ्यायचा प्रसंग अर्जुनावर देखील आला होता. आपण जाणतो सगळेजण, अर्जुन विषाद योग जो पहिला आहे आपल्या भगवद्गीतेमध्ये, त्यामध्ये असंच प्रेम केलं होतं अर्जुनाने, खूप प्रेम केलं होतं. द्रोणाचार्य आपल्या गुरुवरती प्रेम, भीष्माचार्य पितामहांवरती प्रेम, आपल्या आजोबांवरती प्रेम, त्यानंतर आपल्या काका मामांवरती, नातेवाईकांवरती, त्यानंतर आपले सगळे जे चुलत भाऊ होते त्याचे, कौरव, दुर्योधन, दुःशासन इत्यादी, त्यांच्यावरती प्रेम, सर्वांवरती प्रेम, सर्वांवर खूप माया. आणि जेव्हा युद्ध प्रसंग आला, तेव्हा हे प्रेम जे आहे हे दुःखदायक ठरलं. त्याला वाटलं या ना, आपण कसं काय मारून टाकू, कसं काय यांच्याशी युद्ध करू, कसं काय यांच्यावरती शस्त्रप्रहार करू, असं अर्जुनाला वाटलं आणि तो दुःखी झाला. हा दुःखी का झाला? हा दुःखी अर्जुन एवढ्यासाठी झाला की या सर्वांवरती त्यांनी खूप प्रेम केलं होतं म्हणून. आणि प्रेम हे असंच दुःख पर्यायवासी आहे. प्रत्येक प्रेमाचा अंत हा दुःखात आहे, हे निश्चित आहे. मग त्याला श्रीकृष्णाने उत्तर दिलं. आता श्रीकृष्णाने जे उत्तर दिलं ते सरळ भाषेमध्ये थोडंसं असं आहे, आपल्या व्यवहारी भाषेमध्ये, की अरे बाबा, तू सकाळपासून रात्रीपर्यंत ज्या ज्या लोकांना पाहतोस ना, घरच्या बाहेरच्या, रस्त्यावरच्या, ऑफिसमधल्या, बाजारातल्या, जे जे म्हणून तुला जीव रांगताना, हालताना, चालताना, फिरताना, धावताना दिसतायत ना, हे सर्व मेलेले आहेत. या सर्वांना तू मेलेला समज. कारण काय? कारण या सर्वांना सरते शेवटी तिथेच जायचं आहे, त्या ठिकाणी, आणि शेवटी सर्वांना त्या अग्नीमध्ये स्वाहा व्हायचं आहे. कोणी थांबणार नाही. फरक फक्त एवढाच आहे की कोणी आज जाणार आहे, कोणी उद्या, कोणी 5 वर्षांनी, कोणी 10 वर्षांनी, कोणी 20 वर्षांनी, असा थोडासा वेळेचा फरक आहे. आणि ती वेळ देखील भर्र 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 निघून जाते. काय जास्ती वेळ लागत नाही. 20, 25, 30, 50 वर्ष जायसाठी फार वर्ष लागत नाहीत. मग श्रीकृष्णाने काय सांगितलं की हे सर्व जे तुझ्यासमोर दिसत आहेत हे सगळे मृत आहेत. तू काही स्वतःकडे मोठं क्रेडिट घेऊ नको की मी यांना मारू कसा वगैरे. तू मारणारा कोणीच नाही. त्यांना मी ऑलरेडी ठार केलेला आहे, मारलेला आहे. मग त्याचा जो संबंध निर्माण झाला होता, बंधन निर्माण झालं होतं प्रेमामुळे, ते अशा प्रकारे
भगवंतानी तोडलं, हे सर्व तू त्यांना नश्वर म्हणून पहा. तुला दिसणाऱ्या सर्व जीवांकडे तू नश्वर म्हणून पहा. नाश पावणारे म्हणून पहा. आणि असा जर तू नाश पावणारे म्हणून जर आपल्या मुलांकडे, आपल्या बायकोकडे, आपल्या नवऱ्याकडे, आपल्या नातेवाईकांकडे नाश पावणारे म्हणून पाहत असताना त्यांच्या सोबत राहून जर आनंद घेऊ शकत असेल तर तू शहाणा. कारण त्या आनंद घेताना तू नंतर जर कधी असा वियोगाचा प्रसंग आला तर तुझ्या डोळ्यातनं अश्रू येणार नाही, तुला वाईट वाटणार नाही. हे सगळं तत्वज्ञान दुसऱ्या अध्यायामध्ये भगवंतानी सांगितलं आहे. आणि आपल्या सगळ्या हिंदू लोकांना अत्यंत पूजनीय अशी गीता आहे. गीतेवर सगळेजण प्रेम करतात, पण वाचून कोणी पाहत नाही. आणि जे वाचून पाहतात ते समजून कोणी घेत नाही. सगळ्या जगाला आकर्षित केलं आहे आपल्या भगवद्गीतेनी. सगळ्या जगातल्या बहुतेक भाषांमध्ये भगवद्गीतेचा अनुवाद झालेला आहे. लोक गीतेला डोक्यावर घेऊन नाचतात. सगळ्या धर्माचे, सगळ्या पंथांचे सगळे. आम्हाला मात्र गीता वाचायला फुरसत नाही, गीता समजून घ्यायला वेळ नाही. तर गीतेमध्ये हेच दिलं आहे की हा राग द्वेष जो आहे, कोणाविषयी प्रेम खूप करणं किंवा खूप कोणाचा द्वेष करणं, हे सरते शेवटी जे आहे दुःखकारकच आहे. यातनं भोग आहे, दुःख आहे. याचं विनाशी स्वरूप समजावून घ्या. प्रत्येकाचं तुम्ही थोडेसे फिलॉसॉफिकल आपलं मन ठेवा. अगदीच वेळेनी, काळानी आणि भावनांनी वाहत नका जाऊ. थोडं बूड राहू दे टेकून एका ठिकाणी आपलं. थोडं तात्विक व्हा आणि थोडं समजावून घ्या. काय समजावून घ्या की हे सुख दुःख, राग द्वेष, राग म्हणजे प्रेम, मी केलं, मी भोगतोय आनंद, हे सगळं खोटं आहे. असं काही नाहीच मुळात. हे काही क्षणभर वाटणारं असं त्या भावना आहेत. आणि त्या भावना आहेत म्हणून अंतःकरणाचे ते धर्म आहेत. आणि हे ज्याला समजतं आणि त्याच्यासाठी काय होतं, त्याच्यासाठी मग हे प्रेम आणि राग काही बंधन निर्माण करू शकत नाही, बंध निर्माण करू शकत नाही, आकर्षण निर्माण करू शकत नाही. आणि हा मनुष्य किंवा आता स्त्री देखील, प्रत्येक स्त्री आत्मज्ञानाची अधिकारी आहे. पुरुष जसा अधिकारी आहे तशी स्त्री पण अधिकारी आहे, तेवढाच अधिकारी आहे. आणि तेवढीच ती पण अधिकारी आहे. तसंच हा आत्मज्ञान प्राप्त करून झाल्यावरती स्वतःला तो ज्ञानी काय करतो, स्वतःला यापासून दूरच ठेवतो. कधी सुख मानत नाही कशामध्ये दुःख मानतो. तुम्ही मेलेत तर मला दुःख नाही, आणि तुम्ही दिवाळीला फटाक्यांचे आवाज केले तरी मला त्याच्यामध्ये काही सुख नाही, आणि तुम्ही काय गोड खाल्लं तरी मला सुख नाही. तर हे शीतोष्ण सुख दुःखेशू अशी भावना करून विचारपूर्वक त्या सर्व गोष्टींना आपल्यापासनं जो दूर ठेवतो त्याला आपण जीवनमुक्त म्हणू शकतो. अशी ही आज आपण आणखी एक व्याख्या याची पाहिली, जीवनमुक्त कोणाला म्हणायची. आणि आणखी पुढे थोडा विचार जर आपण करतो म्हटलं तर ही दुसरी फार मोठी आणखी गोष्ट आहे. आपण पाहिलं होतं की अंतःकरणातनं वृत्ती उठतात, ठिणग्यांसारख्या पाहिलं होतं. विचार उठतात, वासना उठतात,
मन इतस्ततः धावतं. पण आता त्याचं त्या ज्ञानी माणसाचं गुरुकृपा त्याच्यावर झाली आणि त्या अंतःकरण वृत्तींचा विलयच झाला. तर ते ठिणग्या निघणंच बंद झालं. मन धावतच नाही आहे इतस्ततः. मन शांत झालं. अगदी जळून निवालेल्या निखाऱ्यांसारखं, अग्नीसारखं शांत. अशा शांत झालेल्या माणसाच्या वृत्तींचा विलय झाल्यामुळे, आता वृत्ती निघत नसल्यामुळे, मग विचार करा की त्याला राग कशाचा येणार आहे. त्याला राग काही येऊ शकत नाही. त्याला कशाबद्दल प्रेम वाटू शकत नाही. त्यानंतर त्या माणसाला ज्याला वृत्तीच नाही आहे त्याच्यामध्ये वासना पण उत्पन्न होऊ शकत नाही. एखाद्या स्त्रीला ज्ञान झाल्यानंतर, तिच्या अंतःकरण वृत्तींचा लय झाल्यानंतर त्या स्त्रीमध्ये त्या कामवासना किंवा शरीर सुखाच्या इच्छा निर्माणच होऊ शकत नाहीत. तसंच पुरुषाला स्त्रियांसंबंधी जे अत्यंत आकर्षण असतं त्या आकर्षणच निर्माण होऊ शकत नाही. कशी काय ती वासना निर्माण होऊ शकेल. कारण वासना ज्या आहेत त्या निर्माण होतात वृत्तींमुळे. पण वृत्तींचा आता लय झालेला आहे. आणि प्रजाहाती यदा कामान जे सांगितलं आहे, आपल्या भगवंतांनी सांगितलं आहे, याला अर्जुनाला सांगितलं आहे, त्याप्रमाणे त्या कामनांचा, त्या इच्छांचा सर्व नाश झाल्यामुळे कामवृत्तीचा, म्हणजे अगदी त्या पुरुषाला समजा एखादी स्त्री नग्न जरी उभी राहिली तरी ती माझ्यासाठी भोग वस्तू आहे हे त्याला समजू शकत नाही. आणि हा अनुभव आहे माझा, मी पाहिलेला आहे. मी अत्यंत श्रेष्ठ संतांबरोबर राहिल्यामुळे मी त्यांचा कसा अंतःकरण वृत्तींचा लय झाला असतो हे मी पाहिलाय. लय होतो त्यांना, त्यामध्ये काही असं वाटत नाही की काही आकर्षण आहे किंवा एखादी वस्तू ही, हा पुरुष एखाद्या स्त्रीला वाटणार नाही असं की हा पुरुष माझ्यासाठी आनंद देणारा आहे, किंवा पुरुषाला वाटणार नाही की ही स्त्री माझ्यासाठी भोग वस्तू, कधी वाटणारच नाही. कारण ते विचारच मनामध्ये येऊ शकत नाहीत, कारण त्या अंतःकरण वृत्ती तशा निघतच नाहीत. आणि म्हणून श्रुती म्हणते विमुक्तस्य विमुक्तये. हा विमुक्त झाला त्या वासनांमधनं, हा मुक्त झाला समजा. कशामधनं विमुक्त झाला? वासनांमधनं. कोणत्या वासनांमधनं? कुठल्याही प्रकारच्या वासनांमधनं, आणि विशेषतः कामवासनेमधनं. ज्या कामवासना आपल्याला सतत मृत्यूच्या शय्येपर्यंत सोबत राहतात, त्यातनं जो मुक्त झाला, विमुक्तस्य विमुक्तये ही जी श्रुती आहे त्याप्रमाणे हा विमुक्त झालेला माणूस अमर होऊन जातो. त्याच्या वासना तुटल्या म्हणजे गेलं, संपलं त्याचं काय, त्याच्या मागचं सगळं जग संपलं, संसार संपला, त्याच्या मागच्या कटकटी संपल्या, दुःख संपलं, द्वेष संपला, राग संपला, कर्तृत्व भोक्तृत्व सुख दुःख सगळं संपलं आणि तो मुक्तच झाला. आणि नुसता मुक्त नाही, तो अमर झाला. त्याला कुठे मृत्यू आहे? अहो, वासनेच्या मागे जन्म घेणे लागे म्हणतात. वासना आहेत म्हणून पुन्हा पुन्हा जन्म आहेत. या जन्मी वासना तृप्त नाही झाल्या म्हणून पुन्हा जन्म घेतला पुढच्या वर्षी, पुढच्या जन्मी. मृत्यूनंतर पुन्हा जन्म घेतला. आई बापाच्या वासना होत्या म्हणून मुलाचे जन्म झाले. हे जेवढे सगळे जन्म झाले हे वासनेपोटी झाले. सर्व जीव वासनेपोटी जन्मलेत. आणि मग
ज्या माणसाच्या वासनाच संपल्या, ज्या स्त्रीच्या वासनाच संपल्या, काही आता देह वासना राहिल्याच नाहीत, ते कशासाठी जन्म घेणार आहे पुढचा? काय कारण आहे? अहो, इच्छा पूर्ण व्हायलाच जन्म घेतला जातो. मग इच्छाच नाही आहेत काही, झाल्या तृप्त या जन्मात, सोडा आता, पुष्कळ झालं. मग आता कशाला जन्म पाहिजे? आता काही नाही, मस्त विश्रांती, अगदी ईश्वराशी एकरूप होऊन नुसता आनंद. तर अशी स्थिती प्राप्त होते, आणि ज्याला ती ईश्वराशी एकरूप होऊन जो आनंद भोगतो, तो काय होतो? तो स्वतः ब्रह्मच होतो. हा, आणि हा जिवंतपणे जो काही जो ब्रह्म होतो, तो देखील कोण असतो? अहो, तो जीवनमुक्तच असतो, जिवंतपणे मुक्त झाला असतो. अशा प्रकारे जे आहे, ह्या बंधन निर्माण करणाऱ्या ज्या वासना आहेत किंवा वृत्ती आहेत, त्यांचा विलय जर झाला तर तो जीवनमुक्त होतो. आणि योग वशिष्ठात असं म्हटलं आहे, योग वशिष्ठात बरीच मोठी व्याख्या, तर मला आठवत नाही मी, हा एवढा मोठा विषय आहे, हा जेवढा हे जे आहे, काय म्हणतात त्याला, आपण जो ग्रंथ वाचतोय परमामृत, यात जेवढ्या ओव्या नाही, त्याच्या 1000 पट जास्ती केवळ जीवनमुक्त या विषयावरती ओव्या लिहू शकतो. एवढा हा प्रचंड मोठा विषय आहे, फार सुरेख विषय आहे. कारण मला एक सांगा, माणसाच्या 55 वर्षापर्यंत सामान मी अगदी यांनी साधारणपणे सांगतो, फार त्यात जोम असतो, उत्साह असतो, कर्तृत्व करण्याची शक्ती असते, आत्मविश्वास असतो प्रचंड, मी हे करीन, मी ते करीन. पण साधारणतः असं वय झालं 55च्या काही प्लस मायनस 2-4 वर्ष, की ते थोडं कमी व्हायला लागतो, तेवढा राहत नाही उत्साह. आणि त्यावेळेला खरं म्हटलं तर त्याची निवृत्तीची सुरुवातच करेन, लँडिंग गिअर टाकला पाहिजे. त्यावेळेला त्या पुरुषांनी किंवा त्या स्त्रीनी लँडिंग गिअर टाकला पाहिजे. म्हणजे थोडं दूर आणखी वय आपलं 65 वर्षाचं होईपर्यंत, 55 नंतर थोडं 60-65 वर्षाचं होईपर्यंत आपण पूर्णपणे मुक्त झालो पाहिजे. 10 वर्ष लागू शकतात, आणि ज्ञान शिकून घेतलं पाहिजे. आणि जे काही आयुष्यभर केलं ठीक आहे, ते काही चांगलं झालं असेल, काही वाईट झालं, काही सुख देणारं, काही दुःख देणारं, कोणाचं कल्याण झालं असेल, कोणाला माझ्यामुळे त्रास झाला असेल, काय वाटेल ते झालं असेल, ठीक आहे. जे काही होतं माझ्या नशिबात जगलो, आता मी मोकळा झालो, आता आता नको मला ते, आता परत नको मला नाती गोतीन, परत मला सगळं चिकटवून घ्यायचं नाहीये माझ्या शरीराला. आता चिकटवून घेतलं, आता 55 वर्ष, 60 वर्ष, 65 वर्ष, आणि आता किती आहे, मरेपर्यंत चिकटवून घेऊ का? गरज काय? तर हा माणूस जो आहे, हा त्यातनं त्याचा लँडिंग गिअर इन दी सेन्स, की आता त्यांनी जमिनीवरती यायला सुरुवात, जिथून आपण निघालो होतो तिथे. आणि आपण कुठून निघालो होतो? त्या भगवंतामधूनच आपला जन्म आहे, त्या आत्म्यामधूनच जो आहे आपला जन्म आहे. आणि तिथे आता पुन्हा आपला विलय होण्यासाठी आपला आता लँडिंग गिअर टाकून हळूहळू, ते सांगत नाही का, ते काय म्हणतात, आता 200 मीटर तुम्ही कमी आहे, तुमचं अल्टिट्यूड कमी झालेलं आहे, मग परत तुमचा आता 500 मीटर अल्टिट्यूड कमी झाला आहे, असं सांगतात ना. तसं आपला हा अल्टिट्यूड थोडा कमी करत 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 सरळ आत्म्याच्या ठिकाणी लँड आपल्याला करायचं, लक्षात ठेवायचं. आणि असं जे करू शकले जीवनामध्ये, अहो ते अत्यंत सुखी झाले. सर्व कर्मभोग त्यांना मिळाले, ते काही होते नशिबात. बायको पाहिली, मुलं पाहिले, पैसा पाहिला, श्रम केले, यश पाहिलं, आता काय पाहायचं राहिलं? आणि आणखी आता तुम्ही 70व्या वर्षी काय पाहणार आणि 80व्या वर्षी काय पाहणार आहे तुमचं कर्तृत्व? ठीक आहे, आता तुम्ही साक्षी भावाने पहा, जे काही पाहायचं आहे जग तुम्हाला, ते पाहू नका अशातली गोष्ट नाही. बट बी ए विटनेस नाव, डोंट बी ए पार्टिसिपंट. Now see that your aircraft is landed properly with safety.
पण असं काही कोणी करत नाही. त्याचा त्या उलट त्या 55 वर्षेपर्यंत जे मी सांगतो आता लँडिंग गिअर टाका, त्या वयात तर एवढा गुंतून जातो माणूस, वेड्यासारखा गुंतून, मॅडच होतो तो, अविचारीच होतो, काही सुचत नाही त्याला. त्याला ती नाती गोती एवढी मोठं बंधन करून टाकतात, पैसा अदला एवढं मोठं बंधन तयार करून टाकतात. पैसा, प्रॉपर्टी, गाड्या घोड्या, चमक धमक जी आहे ती फार मोठे बंधन तयार करू शकतात. आणि मी सांगत होतो तुम्हाला की योग वशिष्ठात तर असं म्हटलं आहे की जो माणूस सर्व प्रकारची कर्म आणि ती कर्मफल आहेत, कर्म आणि कर्मफल, त्याचा जो त्याग करतो आणि त्याच्या परिणामांचा त्याग करतो. आता ही कर्माचा त्याग म्हणजे त्यांनी खाणं पिणं सोडलं असं नव्हे. जे शरीरावश्यक विहित कर्म आहे तेवढंच फक्त. पाणी हो लागतं प्यायला, फिरायला थोडं जावं लागतं, स्नान करावं लागतं, जेवण घ्यावं लागतं, हे आपले आवश्यक कर्म आहेत तेवढेच फक्त. पण कुठेही गुंतवून टाकणारे कर्म न करता सर्व प्रकारची कर्म व त्याची फलं याचा जो त्याग जो माणूस करतो, त्याच्या परिणामांचे जे काय होईल त्याच्या परिणामांची पर्वा करत नाही, म्हणजे परिणामांचाही त्याग करतो. आणि असं करत असताना जो आत्मरत असतो त्या परमात्म्याला मात्र विसरत नाही बरं का, कारण त्याला ज्ञान झालं असतं. त्याला ज्ञान झालं, त्याला कळत असतं की काय नाही, हे सगळं जे आहे हे एखाद्या त्या लोखंडावरती जंग चढून, जंग का गंज काय म्हणतात ते, किंवा बुरशी यावी, तशी ही आत्म्यावरची बुरशी आहे. हे काही सत्य नाही, निघून जाईल. हा गंज जंग काय तो निघून जाईल. हे सत्य नाहीच आहे या जगात. काही असं जगात काही सॉलिड असं काही नाही आहे. हे समजल्यामुळे जो आत्मा आहे का आत्मा असा पाढा म्हणत आत्मरत राहतो आणि सर्व कर्मफलांचा त्याग करतो, कर्माचा त्याग करतो, त्याच्या परिणामांचा त्याग करतो. त्या देखील माणसाला शेवटी जी आहे जीवनमुक्ती प्राप्त होते. तो देखील जीवनमुक्त होतो कर्माचा त्याग करून. पण कर्माचा त्यागच नव्हे, नुसता ज्ञानपूर्वक कर्माचा त्याग तर त्यांनी केला, तो देखील जीवनमुक्त होऊ शकतो. आणि त्याचा फॉर्म्युला मी तुम्हाला आता समजावून सांगितला की आमच्या बुद्धीने जागृत राहून केव्हा लँडिंग गिअर टाकायचा याचा निर्णय घेतला पाहिजे, आणि केव्हा आता आपला स्पीड कमी करायचा, केव्हा अल्टिट्यूड कमी करायचा, आणि एकदा ती धावपट्टी नजरेत आणायची आणि तिथे शांतपणे सुरक्षितपणे लँड करायचं. आणि अत्यंत जे जीवन आपल्याला मिळालं होतं, किंवा आपल्या वासनेमुळे म्हणा, आपल्या प्रारब्धामुळे म्हणा, आपल्या आई वडिलांनी जे दिलं होतं जीवन आपल्याला, किंवा ईश्वरांनी, ते जीवन अत्यंत जे आहे यशस्वी जर आपल्याला करायचं असेल तर ही लँडिंग गिअर थिअरी जर लक्षात आपण ठेवली तर याचा आपल्याला फायदा होऊ शकेल. आणि ते जे वय आहे ते कधीच 55च्या जवळपास 2-4 वर्ष मागे पुढे असावं, पण बेटर लेट दॅन नेव्हर. या लँडिंग गिअरची कल्पना तुम्हाला 70व्या वर्षी कळली तर हरकत नाही. यू स्टार्ट युअर लँडिंग एट द एज ऑफ 70, नो प्रॉब्लेम विथ इट. तर अशा प्रकारे आपण जे आहे आपल्या स्वतःचं जीवन सुंदरपणे प्लॅन करू शकतो, जीवनमुक्त होऊ शकतो, आणि जीवनमुक्तीचा आपण प्रचंड आनंद उपभोग करू शकतो. असं जीवनमुक्तीबद्दल सांगायचं आहे. आणि उद्या देखील आपण जीवनमुक्तीबद्दल बोलूया. तर आज मी आता इथे थांबवतो. सर्वांना माझे आशीर्वाद.